श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुंदर अशी हिरव्या मुगाच्या दाण्याचा खूप सोपे उपाय सांगणार आहे. आणि हे उपाय एकदम शक्तिशाली आहेत, पॉवरफुल आहेत आणि याचा फरक तुमच्या आयुष्यात पडल्याशिवाय राहणार नाही. असे हे उपाय जबरदस्त उपाय आहेत जे बुधवारी करायचे आहेत. एकच उपाय यातला असा आहे जो तुम्हाला शनिवारी करायचा आहे. तर लक्षात घ्या. त्याच्या आधी एक गोष्ट सांगू इच्छिते की मी तुम्हाला ज्या काल 2 वस्तू दाखवल्या होत्या, एक नजरबाधा दोष घरामध्ये लागू नये म्हणून जे हॉलमध्ये लावायचं आहे, आणि गुढीपाडवा पोटली ज्यांना हवी आहे त्यांनी अजूनही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. पाडव्याच्या आतच मी तुम्हाला पाडवा पोटली पाठवेल. नजरदोष बाधा यंत्र जे आहे, घरात कोणी आलं गेलं त्याचे ते कधी तुमच्यापर्यंत आलं तरी चालेल, पण तेही मी लवकरात लवकर पाठवण्याचा प्रयत्न करेल. बाकी कोणत्याही श्रीयंत्र, कुबेरयंत्र, पारद शिवलिंग, कुठल्याही वस्तू तुम्हाला, कमळगट्ट्याची माळ, ओरिजिनल रुद्राक्ष माळ, जे काही हवं आहे त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू नका, व्हॉट्सअपच करा. मला काल इतके कॉल आलेत की मी शेवटी वैतागले होते. कृपया कॉल करू नका, मला असं वागायला लावू नका की मी कुणावर तरी चुकून ओरडेन. तो माझा स्वभाव नाही. मी कॉल उचलून सांगत असते की कृपया ताई फोन करू नका. इतकंही एखाद्याला डिस्टर्ब करू नका की त्याला 1 मिनिट वेळ मिळणार नाही. आता मी तुमचे पत्ते लिहायचे का, व्हिडिओ करायचे, घरातलं बघायचं की फोन उचलायचे. आता तुम्ही सांगा, आपले 5 लाख सबस्क्रायबर आहेत, 20-25 हजार 50 हजार रोजचा व्हिडिओ बघतात. तेवढ्यांनी जर मला फोन केले, माझा फोन सतत एंगेज, तर चालेल का? त्यासाठी तुम्ही काय करा, तुम्ही फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. मी पुन्हा एकदा तुम्हाला नम्र विनंती करते की फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज, कॉल कोणाचेही उचलले जाणार नाहीत कोणत्याही अटीवर. तर जरा वेळ गेला थोडासा, 2 मिनिटं, त्याबद्दल माफ करा. उपाय भन्नाट आहेत, उपाय नक्की ऐका. आता 2 हिरव्या मुगाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत. त्याचाही उपाय सांगते आणि दुसरेही सांगते. बुधवारी, कोणत्याही बुधवारी, आता आजच्याच असं नाही, कोणत्याही बुधवारी गणपती मंदिरात जाऊन तुम्हाला हिरव्या मुगाचे दाणे जे आहेत ते अर्पित करायचे आहेत. मुठभर अख्खे मूग, हिरवे अख्खे मूग घ्यायचे आहेत आणि तुम्हाला गणपती मंदिरामध्ये दान करायचे आहेत. हे दान करण्याच्या आधी मुलांच्या अंगावरून 7 वेळा उतरवायचे आहेत. 2 मुले असतील तर 2 मुठी मूग घेऊन 2 वेगवेगळे घ्यायचे आहेत. त्यानंतर ते एका पिशवीत ठेवायचे आहेत 7 वेळा ओवाळून आणि गणपती मंदिरात ठेवून यायचे आहेत. गणपती मंदिराच्या दारात ठेवा, बाहेर ठेवा, जिथे जागा असेल तिथे ठेवा. तुमच्या मुलांच्या बुद्ध्यांकामध्ये वाढ होईल, त्यांचा अभ्यास लक्षात राहील, त्यांचा बुधग्रह अत्यंत स्ट्रॉंग होण्यास मदत होईल. खूप चांगला उपाय आहे आणि खूप इफेक्टिव्ह उपाय आहे. आता पुढचा उपाय, बुधवारी 21 किंवा 11 दुर्वा, प्रत्येक बुधवारी असे 21 बुधवार तुम्ही 21 किंवा 11 दुर्वा आणि 2 किंवा 11 मोतीचूरचे बुंदीचे लाडू जे कोणी अर्पण करेल प्रत्येक बुधवारी, म्हणजे बुधवारपासून 21 दिवस सलग हा उपाय करायचा आहे. मध्ये पिरियड आला, खंड पडला तरीही चालेल. हा सुद्धा गणपतीचा अत्यंत जास्त प्रभावी असा उपाय आहे. पुढचा उपाय आहे, सकाळी कोणत्याही, म्हणजे बुधवारी कोणत्याही सकाळी 7 कवड्यांची तुम्हाला घरामध्ये देवघरासमोर देवांची पूजा झाल्यावर पूजा करायची आहे. त्यानंतर त्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. कवड्या जुन्या असतील तरी चालतील. ओम ऐं श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप 1 माळ करायचा आणि त्या कवड्या लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून तुम्हाला तिजोरीत ठेवायच्या आहेत. यामुळे सुद्धा तुम्हाला खूप चांगला पडेल फरक, म्हणजे अभिमंत्रित करून ठेवल्यात तर. हिरवे मूग 1 मूठ घ्यायचा आहे. पुढचा उपाय, हिरवे मूग 1 मूठ, 7 कवड्या हिरव्या कपड्यात बांधायच्या आहेत. 7 कवड्या आणि हिरवे मूग मुठभर हे तुम्हाला एका कपड्यात हिरव्या बांधायचे आहेत आणि गणपती मंदिरात गपचूप आंघोळ झाल्यावर कोणत्याही बुधवारी ठेवून यायचे आहेत. सकाळी ठेवू शकता, दुपारी ठेवू शकता, संध्याकाळी ठेवू शकता आणि मागं बघायचं नाही, कुणाशी बोलायचं नाही. अत्यंत लाभ तुम्हाला या उपायांचा होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल, व्यवसायात वृद्धी होईल, तुमच्या आयुष्यात प्रगती होईल. सगळ्यासाठी तुम्हाला हे चांगलं आहे.
त्याचप्रमाणे बुधवारी गाईला मूगडाळ भिजवून त्यामध्ये तूप किंवा शिजवा, मूगडाळ सरळ थोडीशी शिजवा, त्यात तूप, साखर किंवा तूप आणि गूळ घाला आणि गाईला घाला. लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये कर्जमुक्ती होऊन भरपूर पैसा यायला मदत होईल. हिरवे मूग या दिवशी दान करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. हिरवे मूग तुम्ही दान केलेत तर तुमच्या आयुष्यात प्रगती भरपूर येईल. बुधवारी किन्नरला तुम्ही 10 रुपये द्या आणि त्यांच्याकडे 1 रुपया मागून घ्या. ते बघा दातात चावतात, बांगड्यांना लावतात आणि तुम्हाला तो रुपया देतात. ती माणसं म्हणजे देवाची खास माणसं मानली जातात. त्यातली काही माणसं जी असतात ती त्रासही देतात, पण काही अत्यंत चांगली असतात ती खरी देवाची माणसं. त्यांच्याकडून घेतलेला 1 रुपया नेहमी जवळ ठेवा, तो कधीही खर्च करू नका. आणि हिरवी विलायची म्हणजे हिरवा वेलदोडा तुम्ही जर किन्नरला दिलात आणि त्यांना खावा अशी जर तुम्ही प्रार्थना केली आणि त्यांनी जर खाल्ला तर त्या दिवशीपासून तुमचे लाभाचे आणि चांगले दिवस सुरू होतील. पुढचा उपाय आहे शनिवारी करायचा. सूर्यास्तानंतर 2 मुगाचे दाणे घ्यायचे आहेत. जो टायटल आहे तो हा उपाय आहे. कुठल्याही शनिवारी 2 मुगाचे दाणे घ्यायचे आहेत. त्याला दही आणि थोडंसं कुंकू लावायचं आहे. धूप दीप एका वाटीत घेऊन तुम्हाला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली ठेवून यायचं आहे. तुमच्या कितीही मोठ्या अडचणी असतील तरी त्या दूर होतील. शनिवारपासून सलग 21 दिवस हा उपाय करायचा आहे. एकही दिवस खंड पडू नये. पिरियड झाल्यावरच चालू करा किंवा घरातल्या मुलाला पतीला मध्ये करायला लावलात तरी चालेल. मात्र 21 दिवसातल्या एकाही दिवसात खंड पडला तर पुन्हा नव्याने तुम्हाला हा उपाय चालू करायला लागेल. गॅप टाकू नका, हे तुम्हाला ह्याच्यामध्ये अट आहे. ह्याने सुद्धा तुमच्या आर्थिक प्रगतीत, मुलांच्या प्रगतीत, व्यवसायातले अडथळे, पती पत्नीतले वाद, हे सगळे काही गोष्टी मार्गाला लागतील. गणपती मंदिरामध्ये जाऊन दुर्वा वाहून संकटनाशन स्तोत्र प्रत्येक बुधवारी जर तुम्ही म्हटलं तर तुमच्या आयुष्यात कमालीचे बदल घडतील आणि तुमचे आयुष्य बदलून जाईल. गाईला हिरवा चारा नसेल मिळत तर पालकाच्या पेंड्या, तांदळाच्या पेंड्या गाय खूप आवडीनं खाते, तिला नक्की बुधवारी खायला घालत जा. बुधग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी, व्यापार चांगला चालण्यासाठी, विवेक बुद्धी चांगली होण्यासाठी गणपतीला चोला चढवा. म्हणजे चमेलीमध्ये थोडं कुंकू घाला आणि घरातल्या गणपतीला बुधवारी पूर्ण चमेलीचं तेल आणि कुंकवानं लेपन करा आणि ते तसंच ठेवा. गुरुवारी तुम्ही त्याचा पुन्हा अभिषेक करू शकता. याने सुद्धा आर्थिक संकटे दूर होतील आणि गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करा की माझ्या आयुष्यातले सगळेच्या सगळे अडथळे दूर होऊ देत. एक छोटी लाल चुनरी घ्यायची आहे, लाल फुले, कुंकू घ्यायचे आहेत. बुधवारीचा उपाय करायचा आहे आणि दुर्गा माताला चढवायचे आहेत. कापूर आरती तिथे करायची आहे दुर्गे दुर्गट भारीची. याने सुद्धा तुमच्या सर्व समस्या जातील, संकटे जातील आणि आयुष्यात भरपूर प्रमाणात प्रगती होण्यास सुरुवात होईल. गणपतीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 21 दुर्वा आणि लाडू चढवल्याने मंदिरात 11 प्रदक्षिणा घालायच्या. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा. हा सुद्धा उपाय तुम्हाला सगळ्या संकटातून मुक्त करेल. तुमची आर्थिक भरभराट होईल, तुमच्या व्यवसायात भरभराट होईल, तुमच्या घरात शांतता होईल. तुम्हाला कोणतेही त्रास मागं लागले असतील त्या त्रासातून तुमची मुक्ती होईल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. सगळेच उपाय करण्याची गरज नाही. ज्याला जो जमेल त्याने तो उपाय करावा आणि नक्कीच याचा लाभ घ्यावा ही विनंती करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा नम्र, अगदी नम्र विनंती करते, कॉल करू नका. आत्ता मी व्हिडिओ करते तरी इकडं कॉल येत आहेत, असं करू नका. कॉल कुणीही करू नका. व्हॉट्सअप आणि व्हॉट्सअपच फक्त, मी त्याच्यावरच तुमच्याशी वस्तू ऑर्डर ज्यांना करायच्या त्यांनीच फक्त व्हॉट्सअपवर या. बाकी तुमच्या पर्सनल अडचणींसाठी मी व्हिडिओ करत असते. श्री स्वामी समर्थ.